हाय स्टुडंट्स, पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बिझनेस इकॉनॉमी या सब्जेक्टला स्टार्ट केलेली आहे. फर्स्ट युनिटमधला फर्स्ट चॅप्टर ज्याचं नाव आहे इंट्रोडक्शन टू बिझनेस इकॉनॉमी. ह्याला आपण सुरुवात केलेली आहे. याचं इंट्रोडक्शन अँड डेफिनेशन्स ऑफ बिझनेस इकॉनॉमिकचे डेफिनेशन्स कोणते आहेत ह्याचा अभ्यास आपण फर्स्ट व्हिडिओमध्ये केलेला आहे. आता आपण सेकंड क्वेश्चन बघूया, तो म्हणजे स्कोप ऑफ बिझनेस इकॉनॉमिक. ओके, त्यामध्ये बघा, business economics is an evolving science. It is newly developing subject with the popularity of management studies. The study of business economics involves the following major topics. म्हणजेच व्यावसायिक अर्थशास्त्र हे एक विकसनशील विज्ञान आहे. त्याचप्रमाणे व्यवस्थापन अभ्यासाचे जे काही लोकप्रियतेसह जे काही नवीन विषय असतात ते ह्यामध्ये विकसित केले जातात किंवा ह्यामध्ये डेव्हलप केले जातात. ओके, त्यामध्ये त्यांनी पहिला पॉईंट दिला आहे बघा, डिमांड ॲनालिसिस. त्यामध्ये बघा, डिमांड ॲनालिसिस हेल्प्स टू आयडेंटिफाय द व्हेरियस फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग द डिमांड फॉर अ प्रोडक्ट. The various factors such as price of the commodity, price of related goods, income of the consumer, taste and preferences, etc. determine the demand. The concept of elasticity of demand of wide range of practical applications of economics and business. In business economics, demand analysis hold a very important place. Demand analysis म्हणजे काय? मागणीचं विश्लेषण. मागणीचं विश्लेषण म्हणजे डिमांड ॲनालिसिस. त्यामुळे त्यांनी काय म्हटलं आहे की डिमांड ॲनालिसिसमुळे उत्पादनाची मागणी कमी करणारे जे काही घटक असतात ते आयडेंटिफाय करण्यास हेल्प होते. त्याचप्रमाणे वस्तूंची किंमत, संबंधित वस्तूंची किंमत, ग्राहकांचे उत्पन्न आणि त्यांची आवड या सर्व गोष्टी यामध्ये निश्चित केल्या जातात. त्यांनी दिलं आहे बघा, प्राईज ऑफ द कमोडिटी, प्राईज ऑफ रिलेटेड गुड्स, इन्कम ऑफ द कन्झ्युमर, टेस्ट अँड प्रेफरन्सेस, ह्या ज्या काही सर्व गोष्टी असतात, ह्या ज्या काही सर्व आवडीनिवडी असतात, ह्या डिमांड ॲनालिसिसमध्ये फिक्स केल्या जातात, निश्चित केल्या जातात. ओके, सेकंड नंबरचा पॉईंट बघा, डिमांड फोरकास्टिंग. त्यामध्ये बघा, डिमांड फोरकास्टिंग इज द प्रिडिक्शन ऑफ फ्युचर डिमांड फॉर द प्रोडक्ट. Demand forecasting helps the business firm for estimating the demand for its product. It helps to determine an appropriate price policy. ओके, डिमांड फोरकास्टिंग म्हणजे काय? तर मागणीचा अंदाज. मागणीचा अंदाज म्हणजे डिमांड फोरकास्टिंग. त्यामध्ये काय म्हटले त्याने की मागणीचा पूर्वानुमान करणं म्हणजे भविष्यातील उत्पादनाची मागणी. काय? परत सांगते, मागणीचं पूर्वानुमान करणं म्हणजे भविष्यातील उत्पादनाची मागणी. पूर्वानुमान म्हणजे आधीच अंदाज व्यक्त करणं. भविष्यातील जी काही मागणी असते, भविष्यातील फ्युचरमध्ये जी काही डिमांड असते त्याचा आधीच अंदाज व्यक्त करणं म्हणजे फ्युचर डिमांड. ओके, म्हणजेच व्यवसाय कंपनीला त्याच्या उत्पादनाच्या मागणीचे अनुमान लावण्यास यामध्ये मदत केली जाते. त्याचप्रमाणे योग्य किंमत धोरण जे असतं ते फिक्स करण्याससुद्धा या डिमांड फोरकास्टिंगमार्फत मदत केली जाते किंवा डिमांड फोरकास्टिंग ही मदत करत असतं. ओके, नंतर तिसरा पॉईंट आहे बघा, सप्लाय ॲनालिसिस. त्यामध्ये बघा, सप्लाय ॲनालिसिस हेल्प्स टू आयडेंटिफाय द व्हेरियस फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग द सप्लाय फॉर अ प्रोडक्ट. Supply analysis deals with product of supply of commodity. Some of the important aspects that are deal under area are factors influencing supply function, supply schedule and curve etc. सप्लाय ॲनालिसिस म्हणजे काय? की पुरवठा विश्लेषण. ओके, पहिले जे आपण 2 पॉईंट स्कोपचे बघितले ते कोणते होते? तर डिमांड ॲनालिसिस म्हणजे मागणी विश्लेषण आणि दुसरा होता तो म्हणजे डिमांड फोरकास्टिंग म्हणजेच मागणीचा अंदाज. आणि आता जो आपण तिसरा बघतोय सप्लाय ॲनालिसिस म्हणजे पुरवठा विश्लेषण. त्यामध्ये काय म्हणण्यात आलं आहे की सप्लाय ॲनालिसिस हे उत्पादनास पुरवठा म्हणजे उत्पादनाचा जो पुरवठा असतो ते प्रभावित करणारे जे काही विविध डिफरंट घटक असतात ते आयडेंटिफाय करण्यात मदत करतात. तसंच सप्लाय ॲनालिसिस हे वस्तूंचा पुरवठा उत्पादनाशी संबंधित आहे. परत एकदा सांगते, सप्लाय ॲनालिसिस हे उत्पादनास पुरवठा प्रभावित करणारे जे काही विविध प्रकारचे घटक असतात
ते सर्व घटक आयडेंटिफाय करण्यास हेल्प करतात. तसंच सप्लाय ॲनालिसिस हे वस्तूंच्या पुरवठा उत्पादनांशी संबंधित असतं. तसंच सप्लाय फंक्शन, सप्लाय शेड्यूल अँड कर्वे हे घटक देखील परिणाम करणारे असतात. सप्लाय ॲनालिसिसमध्ये ह्या घटकांचा देखील परिणाम होत असतो किंवा ह्या घटकांवर पण परिणाम होत असतो. ओके, आता आपण तिसरा पॉईंट बघूया, तो म्हणजे कॉस्ट ॲनालिसिस. त्यामध्ये बघा, कॉस्ट ॲनालिसिस ऑक्युपाय इज अन इसेन्शियल पार्ट ऑफ बिझनेस इकॉनॉमिक. कॉस्ट ॲनालिसिस कवर टॉपिक्स सच ॲज कॉस्ट कन्सेप्ट, cost output relationship, method of estimating cost and their role in the fixation of price. Business economics cover all these important topics of cost analysis, which is essential for the success of the firm. Cost analysis are very useful for the management decision. कॉस्ट ॲनालिसिस म्हणजे काय, तर खर्च विश्लेषण. ओके, त्यामध्ये काय म्हटलं आहे तर कॉस्ट ॲनालिसिस हा व्यापलेल्या व्यावसायिक अर्थशास्त्राचा एक महत्त्वाचा, एक इम्पॉर्टंट भाग आहे. त्याचप्रमाणे कॉस्ट ॲनालिसिसमध्ये किंमत संकल्पना, खर्च उत्पादन संबंध, किमतीचा अंदाज घेण्याच्या पद्धती आणि किमतीच्या आकारात त्यांची भूमिका यांसारख्या विषयांचा समावेश असतो. म्हणजेच त्यांनी बघा म्हटलं आहे की सच ॲज कन्सेप्ट, कॉस्ट आउटपुट रिलेशनशिप, मेथड ऑफ एस्टिमेटिंग कॉस्ट अँड देअर रोल इन द फिक्सेशन ऑफ प्राईस. म्हणजेच हेच की खर्च उत्पादन संबंध, किमतीचा अंदाज, किंमत संकल्पना, किमतीची आकारात असणारी त्यांची भूमिका, ह्या ज्या काही विविध विषय असतो त्यांचा समावेश हा कॉस्ट ॲनालिसिसमध्ये केला जातो. त्याचप्रमाणे व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये किंमत विश्लेषणाच्या सर्व इम्पॉर्टंट टॉपिकचा समावेश असतो. म्हणजे किंमत विश्लेषणाचे जे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स असतात त्याचा समावेश हा कॉस्ट ॲनालिसिसमध्ये केला जातो. त्याचप्रमाणे फर्मच्या सक्सेससाठी हे जे काही किंमत विश्लेषणाचे इम्पॉर्टंट टॉपिक असतात हे खूप महत्त्वाचे असतात ती फर्म सक्सेसफुल होण्यासाठी. त्याचबरोबर कॉस्ट ॲनालिसिस हे इट्स व्हेरी युजफुल फॉर द मॅनेजमेंटसाठी कॉस्ट ॲनालिसिस ही खूप महत्त्वाची आणि युजफुल अशी गोष्ट आहे. ओके, त्यानंतर 5th नंबरचा पॉईंट बघा, प्रोडक्शन ॲनालिसिस. त्यामध्ये बघा, ॲज प्रोडक्शन ॲनालिसिस proceed in physical terms and cost analysis in monetary term. Cost analysis is more significant than production analysis. Production analysis cover area such as production function and its type, economic and diseconomic of scale, economic of scope and their managerial uses. The production analysis form an essential part of business economics as it study the role of production theory in business economics. प्रोडक्शन ॲनालिसिस म्हणजे काय तर उत्पादन विश्लेषण म्हणजे प्रोडक्शन ॲनालिसिस. ओके, त्यामध्ये काय म्हटलं आहे बघा की प्रोडक्शन ॲनालिसिस हे फिजिकल टर्ममध्ये किमतीचे विश्लेषण पुढे करतं. परत एकदा सांगते बघा, प्रोडक्शन ॲनालिसिस हे फिजिकल टर्ममध्ये किमतीचे विश्लेषण पुढे करतं. त्याचप्रमाणे कॉस्ट ॲनालिसिस हे आर्थिक वैशिष्ट्यपूर्ण उत्पादन विश्लेषण आहे. कॉस्ट ॲनालिसिस काय आहे तर आर्थिक वैशिष्ट्यपूर्ण उत्पादन विश्लेषण आहे. त्याचप्रमाणे पुढे त्यांनी म्हटलं आहे की उत्पादन विश्लेषणामध्ये उत्पादन कार्य आणि प्रमाणाचे विघटन, व्याप्तीचे अर्थशास्त्र, त्यांची व्यवस्थापकीय उपयोग ह्यासारखे जे काही विविध प्रकारचे क्षेत्र असतात ह्या क्षेत्रांचा समावेश हा प्रोडक्शन ॲनालिसिसमध्ये केला जातो. तसंच प्रोडक्शन ॲनालिसिस हा उत्पादन सिद्धांताचा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. इट इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ उत्पादनाचा जो काही सिद्धांत असतो त्यामध्ये हे खूप युजफुल असतं, खूप इम्पॉर्टंट असतो. ओके, आता 6 नंबरचा पॉईंट बघा, प्राईस पॉलिसीज अँड प्रॅक्टिसेस. त्यामध्ये बघा, प्राईस पॉलिसीज अँड प्रॅक्टिसेस constitute a very important area of business economics.
Price theory helps the firms in fixing an appropriate price for product. As price generate revenue to the firm, price practices are important for business economics. The pricing practices earn more revenue to the firm. The success of business firm depend on the correct price decision taken by the firms. म्हणजेच प्राइस पॉलिसी अँड प्रॅक्टिसेस म्हणजे काय, तर किंमत धोरण आणि पद्धती. काय, किंमत धोरण आणि पद्धती म्हणजेच प्राइस पॉलिसी अँड प्रॅक्टिसेस. मग त्यामध्ये काय म्हटलं आहे की प्राइस पॉलिसी अँड प्रॅक्टिसेस हे व्यावसायिक अर्थशास्त्राचे एक इम्पॉर्टंट क्षेत्र आहे. काय, प्राइस पॉलिसी अँड प्रॅक्टिसेस हे व्यावसायिक अर्थशास्त्राचे म्हणजे बिझनेस इकॉनॉमिक्सचं एक इम्पॉर्टंट क्षेत्र आहे. मूल्य निर्धारण सिद्धांत हा कंपन्यांना उत्पादनासाठी योग्य किंमत निश्चित करण्यास मदत करतात. काय, कंपन्या म्हणजे मूल्य निर्धारण सिद्धांत कंपन्यांना उत्पादनासाठी जे काही योग्य किंमत असते ती निश्चित करण्यासाठी मदत करतात. ओके, त्याचप्रमाणे पुढे काय म्हटले त्यांनी की सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे बिझनेस फर्मची जी सक्सेस असते किंवा बिझनेस फर्मची जी सक्सेस फर्मने घेतलेले जे काही राईट डिसिजन असतात त्यावर बिझनेस फर्मचं सक्सेस हे डिपेंड असतं. म्हणजे जे काही योग्य डिसिजन घेतले जातात किंवा आपण म्हणतो की राईट टाईमला राईट डिसिजन घेणं हे कोणत्याही सक्सेसफुल बिझनेससाठी किंवा कोणत्याही सक्सेसफुल बिझनेस फर्मसाठी खूप इम्पॉर्टंट असतं की समोर असलेल्या परिस्थितीला फेस जाऊन त्या सिच्युएशनवर रिलेट राईट टाईमला राईट डिसिजन घेणं हे कोणत्याही सक्सेसफुल फर्मसाठी खूप इम्पॉर्टंट असतं. ओके, त्यानंतर आता आपण 7 नंबरचा पॉईंट बघू, तो म्हणजे मार्केट मॅनेजमेंट. ओके, त्यामध्ये बघा, इफेक्टिव्ह मार्केटिंग मॅनेजमेंट इज circular for any business economics. It include product competition like advertising, product design, etc. Business economics helps the business firm in the decision making and also help to increase the scale of product. Effective market management helps the business firm to survival and grow. मार्केट मॅनेजमेंट म्हणजे काय, तर बाजार व्यवस्थापन. मॅनेजमेंट म्हणजे काय, तर व्यवस्थापन. आणि मार्केट मॅनेजमेंट म्हणजे काय, तर बाजार व्यवस्थापन. यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे की कोणत्याही व्यावसायिक अर्थशास्त्रासाठी प्रभावी विपणन व्यवस्थापन हे खूप महत्त्वपूर्ण असतं. यामध्ये ॲडव्हर्टायझिंग, प्रोडक्ट अँड डिझाईन इत्यादींसारख्या उत्पादनाच्या स्पर्धांचा हा समावेश असतो. काय, परत एकदा सांगते, कोणत्याही व्यावसायिक अर्थशास्त्रासाठी प्रभावी विपणन व्यवस्थापन हे खूप इम्पॉर्टंट असतं. ज्यामध्ये ॲडव्हर्टायझिंग, परत प्रोडक्ट अँड डिझाईन ह्यासारखे उत्पादनाच्या स्पर्धांचा समावेश असतो. व्यावसायिक अर्थशास्त्र कोणतेही डिसिजन घेताना व्यवसायाला मदत करत असतं. म्हणजेच बिझनेस इकॉनॉमिक हे कोणतेही जेव्हा डिसिजन घेतले जातात तेव्हा त्या बिझनेसला मदत करत असतात. त्याचबरोबर उत्पादनाचे प्रमाण वाढविण्यात सुद्धा मदत करत असतात. प्रभावी बाजार व्यवस्थापन म्हणजे इफेक्टिव्ह मार्केटिंग मॅनेजमेंट हे कंपन्यांना टिकून राहण्यास किंवा कंपन्यांना ग्रो होण्यास सुद्धा मदत करत असतात. म्हणजे जे कॉम्पिटिशन असतं त्या कॉम्पिटिशनमध्ये कंपनी कशा पद्धतीने टिकून राहील किंवा त्या कंपनीचा विकास, ती कंपनी ग्रो कशी होईल यासाठी सुद्धा त्यामध्ये मदत करण्याचं काम हे यामध्ये केलं जातं. नंतर 8 नंबरचा पॉईंट आहे बघा, मार्केट स्ट्रक्चर. ओके, त्यामध्ये बघा, द स्कोप ऑफ बिझनेस इकॉनॉमिक्स कन्सिडर प्राइस डिसिजन्स अंडर डिफरंट मार्केट स्ट्रक्चर्स डॅश परफेक्ट कॉम्पिटिशन, monopolistic competition and oligopoly. The theories of price determination under various market conditions enables the firm to solve the price fixation problems. The important aspects covered under this area are perfect competition, monopoly, monopolistic competition and oligopoly. मार्केट स्ट्रक्चर म्हणजे काय, बाजाराची रचना. बाजाराची रचना म्हणजे मार्केट स्ट्रक्चर. यामध्ये
व्यावसायिक अर्थशास्त्राची व्याप्ती ही डिफरंट मार्केट स्ट्रक्चरनुसार किमती निर्णय मानते. ओके. यामध्ये परफेक्ट कॉम्पिटिशन म्हणजेच परिपूर्ण स्पर्धा, मोनोपॉली म्हणजे मक्तेदारी, मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन म्हणजे मक्तेदारी तंत्रज्ञान स्पर्धा, आणि ओलिगोपॉली हे जे काही आहे ह्या सर्वांचा समावेश हा या मार्केट स्ट्रक्चर म्हणजे बाजार रचनेमध्ये असतो. ओके. नंतर 9 नंबरचा पॉईंट आहे तो बघा, प्रॉफिट मॅनेजमेंट. त्यामध्ये बघा, द एम ऑफ एनी बिझनेस फर्म इज टू अर्न मॅक्सिमम प्रॉफिट ॲट मिनिमम कॉस्ट, बट इन अ वर्ल्ड ऑफ बिझनेस देअर इज ऑलवेज अनसर्टनली अबाउट प्रॉफिट. Profit planning and profit management constitute an important part of business economy. The various aspects that are dealt under this area are nature and measurement of profit, profit policies and profit planning techniques like break-even analysis etc. Profit management म्हणजे काय, तर नफा व्यवस्थापन. मग आपण जे वरती बघितलं ते होतं मार्केट मॅनेजमेंट, जो 7वा पॉईंट आपण बघितला म्हणजे बाजार व्यवस्थापन, आणि हा 9वा पॉईंट कोणता आहे, प्रॉफिट मॅनेजमेंट म्हणजे नफा व्यवस्थापन. कन्फ्यूज होऊ नका पॉईंट पाठ करताना. ओके. मग यामध्ये काय म्हटलं आहे त्यांनी की कोणतीही व्यावसायिक संस्था ही किमान खर्चावर जास्तीत जास्त नफा कमविणे हे त्या सर्व व्यावसायिक संस्थांचं मेन एम असतं. काय, ज्या कोणत्या व्यावसायिक संस्था असतात त्या किमान खर्चावर जास्तीत जास्त नफा कशा पद्धतीने होईल किंवा जास्तीत जास्त नफा झाला पाहिजे यासाठी जे काही सर्व व्यावसायिक संस्था असतात ते काम करत असतात, किंवा त्यांचं जे मेन एम असतं ते जास्तीत जास्त कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त नफा झाला पाहिजे हे त्यांचं एम असतं. त्याचप्रमाणे व्यवसायाच्या जगात नेहमी प्रॉफिटबद्दल अनिश्चितता असते. म्हणजे जे काही बिझनेस वर्ल्ड असतं त्या बिझनेस वर्ल्डमध्ये प्रॉफिट जे असतं हे फिक्स नसतं. प्रॉफिटमध्ये अप्स अँड डाऊन्स, चढ उतार ज्याला आपण म्हणतो ते येत असतं, ते त्यामध्ये कोणतीही निश्चितता नसते, ते अनिश्चित असतं. त्याचप्रमाणे प्रॉफिट प्लॅनिंग अँड प्रॉफिट मॅनेजमेंट हे व्यावसायिक अर्थशास्त्राचे 2 महत्त्वाचे क्षेत्र आहेत. या क्षेत्राअंतर्गत येणारे ॲस्पेक्ट्स या विविध बाबी मीन्स निसर्ग अँड नफ्याचे मोजमाप, नफा धोरण आणि नफा नियोजन तंत्र लाईक ब्रेक इवन ॲनालिसिस, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्याचा समावेश हा प्रॉफिट मॅनेजमेंट म्हणजे नफा व्यवस्थापनामध्ये असतो. ओके. आता लास्ट 10 नंबरचा पॉईंट आहे तो बघा, कॅपिटल मॅनेजमेंट, प्रोजेक्ट प्लॅनिंग. त्यामध्ये बघा, कॅपिटल मॅनेजमेंट इज कन्सिडर्ड within planning and control of capital expenditure in business firm. Capital management, relatively large amount of capital are involved and their disposal require considerable time and labor. It requires top level decisions. Business economics deals with capital theories for taking appropriate investment डिसिजन्स. कॅपिटल मॅनेजमेंट और प्रोजेक्ट प्लॅनिंग हे त्यांनी और दिलेलं आहे, कॅपिटल मॅनेजमेंट किंवा प्रोजेक्ट प्लॅनिंग. मग कॅपिटल मॅनेजमेंट अँड प्रोजेक्ट प्लॅनिंग म्हणजे काय, तर भांडवल व्यवस्थापन आणि प्रकल्प व्यवस्थापन. भांडवल व्यवस्थापन म्हणजे कॅपिटल मॅनेजमेंट आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट म्हणजे प्रकल्प व्यवस्थापन किंवा प्रोजेक्ट प्लॅनिंग ज्याला आपण म्हणतो. ओके. मग त्यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे की भांडवली व्यवस्थापन हे आपल्याला व्यवसाय फर्ममधील भांडवली खर्चाचे नियोजन आणि नियंत्रणासह विचार करते. काय, भांडवली व्यवस्थापन हे जे आपले जे काही व्यवसाय फर्म असतात ते व्यवसाय फर्ममधील भांडवली खर्चाचे नियोजन आणि नियंत्रणासह विचार करते. भांडवली व्यवस्थापनात मोठ्या प्रमाणात भांडवल हे गुंतवलेलं असतं. म्हणजे जे भांडवली जे काही व्यवस्थापन असतं, फॉर एक्झाम्पल जेव्हा एखादा न्यू बिझनेस स्टार्ट केला जातो, आपण जर एखादा न्यू बिझनेस सुरुवात करत असू किंवा न्यू बिझनेसला स्टार्ट करत असू तर फक्त पैसा इम्पॉर्टंट आहे का, आपल्याकडे पैसा असेल तर आपण बिझनेस स्टार्ट करू शकतो का, तर नाही. पैशासोबतच अजून एक गोष्ट खूप इम्पॉर्टंट असते ती म्हणजे भांडवल, म्हणजे कॅपिटल जे आहे ते सुद्धा खूप इम्पॉर्टंट असतं. जर कॅपिटल नसेल तर आपण
फक्त मनी, ओन्ली फॉर मनी ह्या बेसवर एखादा बिझनेस स्टार्ट करू शकत नाही. मग इथे त्यांनी तेच म्हटलं आहे की भांडवली व्यवस्थापनात मोठ्या प्रमाणात भांडवल जे असतं हे गुंतवलेलं असतं. कॅपिटल जे असतं ते मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्ट केलेलं असतं आणि त्याची जी काही योग्य विल्हेवाट असते ती विल्हेवाट लावण्यासाठी बराच टाईम जातो. जे काही भांडवल त्यामध्ये गुंतवलेलं असतं त्या सगळ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी बराच पिरियड जातो, बराच टाईम जातो आणि त्याचबरोबर मेहनत पण खूप इम्पॉर्टंट असते. म्हणजे जे काही स्ट्रगल आपण जे म्हणतो ते सुद्धा यामध्ये खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे जेव्हा एखादा नवीन बिझनेस स्टार्ट केला जातो तेव्हा 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे मनी, दुसरं म्हणजे कॅपिटल आणि तिसरं म्हणजे आपली असणारी मेहनत. आपण कशा पद्धतीने स्ट्रगल करतो आहे किंवा काय लेवलला स्ट्रगल करतो हे सुद्धा एखाद्या सक्सेसफुल बिझनेस फर्मसाठी खूप इम्पॉर्टंट असतं. ओके, सो हे झाले तुमचे स्कोप ऑफ. थँक्यू.